भारत अमेरिका क्रिटिकल मिनरल सिक्युरिटी कराराचा हा थोडक्यात आढावा. एप्रिल 2025 मध्ये तुम्हाला आठवत असेल चीनने रेअर अर्थ मॅग्नेट्स म्हणजे दुर्मिळ खनिजांच्या चुंबकांच्या निर्यातीवर अचानक निर्बंध लादले आणि जगभरातली पुरवठा साखळी पार कोलंबळून गेली. आता विचार करा, तुम्हाला एखादा खास पदार्थ बनवायचा आहे, पण बाजारातलं सगळं मीठ आणि साखर एकाच माणसाच्या ताब्यात आहे. आज जगात EV आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी लागणाऱ्या खनिजांच्या बाबतीत चीनची स्थिती अगदी तशीच आहे. आणि म्हणूनच यावर तोडगा काढायला भारत आणि अमेरिका आता एकत्र आलेत. तर पहिले म्हणजे चीनची ही खनिजांवरील मक्तेदारी मोडून काढणे. आजवर भारताला या खनिजांसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून राहावं लागलंय. पण आता या नव्या करारांतर्गत भारत आणि अमेरिका खनिजांचं उत्खनन आणि शुद्धीकरणावर एकत्र काम करणार आहेत. पण तुम्ही नक्कीच विचार कराल, नुसता करार करून काय होणार, जेव्हा प्रक्रियेचे सगळे मोठे कारखाने आजही चीनकडेच आहेत. म्हणूनच दुसरे म्हणजे अर्बन मायनिंगवर दिलेला विशेष घर. केवळ नवीन खाणी खोदत बसण्यापेक्षा भारताने आता जुन्या बॅटरी आणि कचऱ्यातून ही खनिजं परत मिळवून इथे भारतातच रेअर अर्थ मॅग्नेट्स बनवण्याचं धोरण आखलंय. हे अगदी कुठेतरी दूर खाण शोधण्यापेक्षा आपल्याच घरातल्या अडगळीच्या खोलीत सोन्याची खाण शोधण्यासारखं आहे, नाही का? आणि शेवटी हा करार फक्त 2 देशांपुरता मर्यादित नाहीये. क्वाड देश म्हणजेच भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया चीनचं हे वर्चस्व मोडण्यासाठी आता खऱ्या अर्थाने एकत्र येत आहेत. यामुळे EV, क्लीन एनर्जी आणि संरक्षण क्षेत्राला खूप मोठा दीर्घकालीन फायदा होईल आणि पुरवठा साखळीत भारताचं स्थान एकदम मजबूत होईल. आता बघायचं हे आहे की आपले उद्योग स्वतःला चीनच्या पुरवठा साखळीतून किती लवकर वेगळे करू शकतात. थोडक्यात सांगायचं तर हा करार म्हणजे भारताचं चीनवरचं अवलंबित्व कायमचं संपवून ऊर्जा सुरक्षा आणि उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने टाकलेलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या.